गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। Maharaja
सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 समर्थ यवत्त गुरुवार अर्थात स्वामीवार 7 मे 26 ನಿನ್ನೆ उपनयन संस्कार उपनयन सोहळा मुंजीचा सोहळा डोळ्यांचा पारणा फेडणारा सोहळा दैदिप्यमान सोहळा संपूर्ण हे आवार भरलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये इथं आमच्या बनूताईंचा नातू चिरंजीव आरव त्याचा हा सोहळा इथं संपन्न झाला काल. नंतर रात्री साधारणतः 2 ते 2.5 तास मिरवणूक संपूर्ण जमखंडी शहरामध्ये ही संपन्न झालेली मिरवणूक सगळ्यांचा जोशपूर्ण उत्साह सगळ्यांचे नाच सुंदर होते. बनूताईंच्या सकट बाळ रुद्र सुद्धा त्यांनी नाच केला. सांगायचं ह्याच्यामध्ये एक महत्वाचं असं की चिरंजीव आरव हा साधारणतः 2 तास घोड्यावर बसला होता. आपण एकदा घोड्यावर बसा आणि एक रपेट मारून या आणि बघा काय वाटतं की घोड्यावर बसणं सोपं आहे का. 2 तास ह्या लहान बाळाने घोड्यावर बसणं ही खरोखर ही आरवची कमाल आहे. तर त्याबद्दल नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. बनूताई त्याचबरोबर तिच्या जोडीला असलेले आपले सगळे स्वामींचे सहकारी, मी सहकारी म्हणेन, सेवक नाही, स्वामींचे सेवक आहे, आपण सगळे सहकारी आहोत. ह्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन केलेला हा सोहळा. त्यामुळे ही परिसीमा जी गाठलेली आहे, सोहळ्याची जी परिसीमा म्हणतो ती सोहळ्याची परिसीमा गाठली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो मी. मागच्या गुरुवारी बनूताईंनी सोमेश्वर करंजेची गोष्ट सांगितली होती, त्याचं महत्त्व सांगितलं होतं. सोमेश्वर करंजे पुणे जिल्ह्यामध्येच मी पुण्यात राहतो, त्या जिल्ह्यामध्ये सोमेश्वर करंजे गाव आहे. माझे परम मित्र सुनीलजी पोरे साहेब, त्यांचे विद्यमान पत्नी हेमाताई पोरे,
त्या सोमेश्वर करंजेच्या शेजारीच तिथं राहतात, त्या गावाच्या शेजारी. तिथेच त्यांचं गाव, त्यांचं बालपण तिथंच झालं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे दरवर्षी श्रावणामध्ये पोरे साहेब आणि मी, त्यांची पत्नी आणि शुभांगी आणि आमचा रुद्रबाळ, आम्ही चौघजण सोमेश्वर करंजाला जातो आणि प्रत्यक्ष जे स्वारी जे म्हणतात आपण, स्वारींचं दर्शन आम्ही घेतो, तिथनं येतो. आणि स्वारींचं दर्शन आमच्या सगळ्यांना दरवर्षी झालेलं असतं. तुम्ही सुद्धा एक वर्ष प्रयत्न करा, बघा, तिथं या आणि स्वारींचं दर्शन घ्या. खोच पडलेली ती बघा, ती मस्त कशी खोच पडलेली दिसते ती, ते बघा. हे सगळं कसं आहे, दैवी चमत्कार आहेत. असे दैवी चमत्कार बरेच आहेत. आता येऊ घातलेला जे आहे, आता मला वाटतं 15 दिवसांनी शनेश्वर जयंती येते. शनेश्वर जयंती म्हटल्यानंतर मी बनवताना मी एक विनंती करेन की ह्या गुरुवारी नाही तर निदान पुढच्या गुरुवारी तरी आपण, शनेश्वर जयंती 16 तारखेला आहे, 16 मेला, ज्येष्ठ अमावस्या किंवा वैशाख अमावस्या ही तिथी आहे त्याची. तर शनेश्वर महात्मा त्याच्याबद्दल आपण सांगावं असं मी विनंती करेन. पुण्यामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये शनी शिंगणापूर म्हणून एक गाव आहे. आता मी इथं बघितलं, आज सकाळी वागताना तिथे घर बांधत होते, घराचं बांधकाम चालू आहे. तिथं चाललं होतं की कंपाऊंड कसं घालायचं, दरवाजा कसा बसवायचा, मोठा दरवाजा बसवायचा, कसा सेफ्टी पाहिजे, सुरक्षितता कशी पाहिजे, तर हे सगळं विचारतात. ते सगळं मी बघितलं आणि मला लक्षात आलं की जे शनी शिंगणापूर जे गाव आहे, तर तिथं मोठी मोठी घरं आहेत, वाडे आहेत, मोठ्या बिल्डिंग आहेत. तिथला चमत्कार म्हणजे काय आहे? तिथला चमत्कार असा आहे की तिथल्या कुठल्याही घराला दरवाजा नाही, कुलूप हा प्रकारच नाही. दरवाजाच नाही म्हटल्यानंतर कुलूप कसं काय असणार? तिथं कुठल्याही प्रकारची चोरी होत नाही. तिथं चोरी होत नाहीत. घरात तुम्ही तसं असा दरवाजा उघडा ना, 7-8 दरवाजे, सगळ्यांचे दरवाजे उघडे असतात. शनी शिंगणापूर ते त्याचं नाव. हा चमत्कार आहे, तिथं चोरीच होऊ शकत नाही. दुसरा एक चमत्कार मी तुम्हाला सांगतो की आता मी जे सांगितलं, आमचे हिमाताई, त्यांचं गाव आहे जेजुरी, जेजुरी गाव त्यांचं. तर जेजुरीला काय म्हणतात? सोन्याची जेजुरी म्हणतात, भंगार जेजुरी, भंगार जेजुरी. आमचे हे बाकीचे युवा सेवेकरी दिसत नाहीत. सोन्याचा भाव काय हो आज, काय माहिती आहे? साधारणतः 1.5 लाख रुपये, 1.5 लाख रुपये तोळा. तोळा ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು? 10 ग्रॅम, 10 ग्रॅमचा म्हणजे 1 तोळा होतो आणि त्याची किंमत किती? 1.5 लाख रुपये. जेजुरीमध्ये तिथले जे देव आहेत, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा, मल्लाया नावाने देव आहे दक्क, तिथले मोठे मोठे सोन्याच्या मूर्ती आहेत. अशी मोठी, इथपासून इथपर्यंत सोन्याच्या मूर्ती, पूर्ण भरीव मूर्ती. किती सोनं असेल, किती किलो सोनं असेल, त्याची किंमत बघा, काढा. मलाही मोजता येणार नाही, मलाही काढता येणार नाही. किती किती शून्य द्यायची, कुठल्या संख्येवर किती शून्य द्यायची, इतकी त्याची किंमत आहे. चमत्कार कसा असतो कळलं रतावर. चोर लोक असतात, मनामध्ये पाप येणारे लोक असतात. ते बघतात की अरे हे सोन्याची मूर्ती आहे. सज्जन लोकांसाठी कुलूप असतं. घराच्या दरवाजाला आपण कुलूप लावतो म्हणजे काय? किंवा सज्जन लोकांचं मन फिरून यावं, आतमध्ये जावं म्हणून कुलूप असतं. चोराला काय, कुलूप असलं काय तो तोडतोस, बरोबर ना? चोर लोक आली, त्यांनी त्या मूर्त्या, ज्या सोन्याच्या मूर्त्या आहेत त्या पळवल्या. सोन्याच्या मूर्त्या ते नेल्या, तिथून चोरी गेली. आता ह्याच्या पुढचा प्रसंग बघा, माझ्या अंगावर काटा आलाय. सोन्याच्या मूर्त्या त्यांनी पळवल्या तिथून. देवाचं महात्म्य काय असतं बघा. ते चोर, जेजुरीची जे वेश आहे, जेजुरी ऊर, ते जेजुरी सोडून बाहेर जाऊ शकले नाही. त्यांना बाहेर जाताच आलं नाही. ते तिथंच अडखळत आलं आणि शेवटी रडत रडत ते मंदिरामध्ये आले, डोंगरावर आले अडखळत, आणि तिथं मूर्ती त्यांनी दिली. हा जो असतो ह्याला म्हणतात चमत्कार.
असे चमत्कार घडतात. अशी शनी शिंगणापूरसारखी गावं असतात, असं जेजुरीसारखं गाव असतं, अशी भक्ती असती, सोमेश्वर करंज असं असतं. मला आता ह्या ठिकाणी दिसतात तुम्ही सगळेजण, बरेच जण कपाळाला भस्म लावलेले आहेत. भस्म लावलेले, भस्माश्चर्य. कशाला भस्म लावलं, काय कारण त्याचं? ಏನ್ ಗುರುತದೆ ಭಸ್ಮ ಇದಕ್ಕೆ ಹಚ್ಚೋದು? भस्म आता आपले हे दत्त संप्रदाय सगळा पूर्ण स्वामी समर्थ म्हणजे तिसरा अवतार आहे. दत्तात्रयांचा तिसरा अवतार. पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार नरसिंह सरस्वती, तिसरा अवतार स्वामी समर्थ. अवतार उदंड होती तसे नंतर निलया जाती, तैसे नोहे दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांती असे ना. जे बरेच अवतार निर्माण होतात आणि शेवटी ते विलयाला जातात. पण एकमेव एक असं आहे दत्तात्रय मूर्ती, त्यांचा नाश कल्पांती नाही. जे हे सगळं संपलं तरी त्यांचा नाश होणार नाही, ते आहेत, त्या ह्या त्या रूपामध्ये आहेत, इथे आहे. तर जे आपण पवित्र ग्रंथ जो म्हणतो, सगळ्यात पवित्र ग्रंथ जो आहे तो दत्त संप्रदायातला कुठला? गुरुचरित्र. गुरुचरित्र. या गुरुचरित्राबद्दल मी सांगायला गेलो तर संपूर्ण रात्र जाईल, पण मी आता बोलतो भरेन आणि तुम्ही इथंच असणार. कोणी इथं हलवू शकणार नाही, इतकं त्याचं महत्व आहे आणि इतकं सुंदर आहे ते. तरी सुद्धा मी 2 शब्दामध्ये सांगतो. संपूर्ण गुरुचरित्रामध्ये असं वर्णन केलंय की भस्म म्हणजे काय आहे, भस्म कशासाठी लावलं जातं. तर त्यातून फक्त एकच असं आहे की भस्मामुळे कुठलीही दुष्ट प्रवृत्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही. दुष्ट प्रवृत्तींचा नाश होतो. आपण जी पाप केलेली आहेत, जी पाप आपली ज्या झालेली आहेत, त्या सगळ्या पापांचा समूळ नायनाट होतो. हे संपूर्ण आहे ना, संपूर्ण गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. एवढं जे मोठं गुरुचरित्र आहे, 51 अध्याय जे आहेत, काही 51 म्हणतात, काही जण 52 म्हणतात, काही जण 53 म्हणतात. तर 51 अध्यायामध्ये जे आहे सांगितलेलं आहे, तर संपूर्ण गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं भस्माचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाने जे भस्म लावलेलं आहे, भस्म प्रत्येकाने लावावं, सगळ्यांनी भस्म लावावं, की आपल्याजवळ दुष्ट प्रवृत्ती कोणतीही येणार नाही. ह्याची म्हणजे पूर्णपणे 100% खात्री श्रीपाद श्रीवल्लभ त्यानंतर नरसिंह सरस्वती यांनी दिली. मग आता हे असं सगळं त्यांनी सांगितल्यानंतर मग भस्म कुठं गेलं? भस्म संपलं ना, भस्म मिळेना झालं. मग नरसिंह सरस्वती कुठं राहत होते? त्यांचं स्थान गाणगापूर. मग नरसिंह सरस्वतींनी काय केलं? त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने भस्माचा डोंगर उभा केला. आजही तुम्ही गाणगापूरला जा, तिथं भस्माचा डोंगर आहे आणि लोक तिथं जातात, सगळे भक्त जातात, तिथं भरभरून भस्म तिथं आपल्या घरी घेऊन येतात आणि ते भस्म लावतात. असा हा भस्माचा महिमा आहे. आणि असे आपले हे सांगतात, आपले जे आहेत, जे स्वामी आहेत, त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी ते झटलेले आहेत. सगळ्यांचा उद्धार व्हावा, कोणाच्या हस्ते कोणाकडनं पाप होऊ नये, प्रत्येकाच्या मनात सद्बुद्धी निर्माण व्हावी, असेही त्यांनी जे प्रयत्न केले. आणि त्यासाठीच आपला हा जो स्वामी परिवार आहे, बनवताई आणि आपण सगळेजण त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतात, हे खूप खूप कौतुकास्पद आहे. आणि हेच सर्व आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. आणि आपण सगळं त्या दृष्टीनेच आपली सगळ्यांची मनाची तयारी झालेली आहे. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने, साधारणतः इथली मी संख्या जर बघितलं तर साधारणतः 100च्या पुढं असेल संख्या. असं हे आपलं हे जमखंडी केंद्र खूप खूप चांगलं चाललेलं आहे. आणि हे असेच आपले वृद्धी व्हावं, आपले सगळं असंच चांगलं व्हावं, अशी ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपले सगळ्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी पुण्याहून जे आलेले आहेत, आमचे अथणीहून माझे वसंत काका आलेले आहेत, काकू आलेले आहेत. पुण्याहून माझा मावस भाऊ, माझा थोरला भाऊ शशी आणि प्रसन्ना वहिनी, त्यांच्या हस्ते आज आरती झाली आणि विडा सेवा झाली, जय जयकार झाला. त्यानंतर माझी धाकटी मावस बहीण पद्मा आणि तिचे मिस्टर शेखरराव, त्यांच्या हस्ते आज आरती झाली, तेही आहे तिथे. त्यानंतर माझी एक ताई जी आहे सुचेता ताई आणि तिची सून सोनल या ठिकाणी आलेले आहेत. त्याबरोबर माझी मुलगी संपदा आणि
माझ्या भावाची मुलगी CA सुकन्या ताई इथं आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर ಅಥಣಿहून ಊರು ಯಾವುದು दांडेलीहून हे आमच्या गौरीची आत्या तीही इथे आलेली आहेत. मुंजीसाठी आले आहेत आणि मुंजीसाठी सगळेजण आलेले म्हणजे बरेच लय इथं त्यांनी बघितलं हा सोहळा. आपण जे शूटिंग होतं ते सगळेजण बघतात. ते म्हटलं आम्ही लगेच नाही जाणार, आम्हाला हे सगळं सोहळा बघायचं आहे. त्यासाठी इथं सगळेजण थांबलेले आहेत. त्यांचे मी इथं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि बनूने मला इथं बोलायची संधी जी दिली त्याबद्दल मी बनूताईंचेही आभार मानतो आणि माझं बोलणं इथं संपवतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ಇವತ್ತು ಭಾಳ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ. आज फार बोलणं होणार नाही, कारण सगळे आज गावाला जायची गडबड आहे. उपनयन संस्कार, उपनयन सोहळा ಮುಂಜಿದೇನು ಸೋಹಳ ಆತು. ಅದು ಎಲ್ಲರೂ ಬಳಗ ಬಂದಾರ. ಅವ್ರು ಇವತ್ತು ಊರಿಗೆ ಹೋಗೋ ಗಡ್ಬಡಿ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ. ದಿನೇಶ್ ಅಂಕ ಹೇಳ್ಯಾನೆಲ್ಲ ಇವತ್ತು. ಸ್ವಾಮೀಂचा जय जयकार करे. ಮುಂದಿನ ವಾರ ನಿಮಗೆ ಶನೇಶ್ವರ ಜಯಂತಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. पुढच्या गुरुवारी शनेश्वर जयंतीबद्दल नक्कीच सांगेन मी तुम्हाला, त्याचं महात्म्य आणि त्याचं महत्त्व. आज आपण इथंच थांबूया. ಇವತ್ತಿಲ್ಲೇ स्टॉप ಮಾಡೋಣ. स्वामींचा जय जयकार एकदा करूया. समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. तुम्हाला माहित आहे ह्याचं वय 5 वर्ष, पण भगवद्गीताचा तोंडपाठ अध्याय म्हणतो. कुठला अध्याय म्हणतो? 12 अध्याय तो तोंडपाठ म्हणतो. तो 5 वर्षाचा आमचा गोंडस बाबू रुद्र शर्मा. एवढा मोठा आमचा परिवार आहे. आमचे काका, काकू, आई, त्यानंतर हे गौरीचे म्हणजे माझ्या सुनेचे आत्या आहेत. त्याच्यानंतर हा मावस भाऊ अनिल कुलकर्णी, प्रसन्ना वहिनी, सुचेता आणि मी खूप लहानपणापासून एकत्र, कायम आम्ही एकत्र असायचो पुण्यामध्ये. सुचेताची सून सोनल आणि आमची वहिनी, म्हणजे वहिनी म्हणून कधी वाटलं नाही, पण मैत्रीण शुभांगी. पद्मा ही माझी मावस बहीण आहे, चिंचवडमध्ये असते. पहिल्यांदाच आली आहे जमखंडीला. तिचे मिस्टर शेखर भाऊजी. त्याच्यानंतर पूजा आली नाही काय? पूजा आली नाही. पूजाचे मिस्टर माझे जावई सचिन, माझा मुलगा अभिषेक आणि माझी सून गौरी. सगळे ह्या सोहळ्याला आलेत, उपस्थित राहिलेत. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आहेत. आणि हा सोहळा संपन्न केल्याबद्दल. आता महत्वाचं, दिनेशची मुलगी संपदा, रुद्रची आई. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मोठ्या भावाची दिलीपची मुलगी सुकन्या. ती CA आहे, खूप हुशार. हा सगळा परिवार आमचा एवढा मोठा परिवार आहे, एकत्र आहे. खूप बरं वाटतं ऐकून. आणि त्यानंतर भावाचे मित्र, दिनेशचे मित्र पोरे साहेब आणि त्यांच्या पत्नी हेमाताई.
कायम आम्ही एकत्र असतो आणि एकत्र राहणार एवढी मात्र खात्री आहे. श्री स्वामी समर्थ. चलावे शेज आता करुणाघना, भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमणा. आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे उनी निजावे आता. प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरी. ज्ञानांच्या समया, ज्ञानांच्या समया उजळुनी लाविल्या ज्योती. विवेक विज्ञानाचे देवा पडली विभूती. भक्ती शेज केली, भक्ती शेज केली देवा श्री गुरु मूर्ती. नवविधा भक्ती घेऊनी पाय घड्या केल्या. तुमच्या तुम्ही घेऊनी, तुमच्या तुम्ही घेऊनी घातल्या बरव्या. दया क्षमा शांती मिळुनी दासी सेवेला. तुम्हा सेवेसी येथे, तुम्हा सेवेसी येथे हाती घेऊनी चवऱ्या. स्वयं शेज केली देवा अपार ही लीला. निर्गुण रूप तुमचे, निर्गुण रूप तुमचे सगुण की जाहले.